शुभ सकाळ मंडळी. शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचे मनापासून स्वागत. आणि आम्ही उठलो होतो सकाळी 5 वाजताच, कारण सकाळी कसं आमच्याकडे गुरं असल्यामुळे त्यांचं सकाळचं काही दूध वगैरे काढणं आणि हे कामं सकाळी करावं लागतात. तर त्याच्यामुळे लवकरच उठावं लागतं. तर सकाळी उठून यांनी झाडून वगैरे घेतलं होतं आणि म्हशीचं दूध वगैरे काढून आज होती सकाळची 6ची लाईट. तर तिकडे जायचं होतं शेतात त्यांना आणि दूधसुद्धा नेऊन द्यावं लागतं डेअरीवर. तर बघा जाळं पण तिथे त्यांनी केला होता. तर आज थंडीचे दिवस असल्यामुळे कसं की थोडंफार माणूस शकतं, परंतु तिकडे टाईमसुद्धा भेटत नाही, कारण आज लाईट असल्यामुळे लगेच जायचं होतं शेतात. तर अशी आमची शुभ सकाळ आहे आणि आमच्या गावाकडील वातावरण आहे. तर सकाळी लवकर उठल्यामुळे इतकं फ्रेश या ठिकाणी वाटतं आणि खरोखर एकदम नैसर्गिक जे आपल्याला सकाळचं वातावरण इकडं बघायला भेटतं. आणि सकाळचे कामं आवरून झाले. तर मी झाडून वगैरे घेतलं, यांनी केलं गुरांचं तिकडे काम आणि आता आणलं होतं म्हशीचं दूध काढून. तर बघा इतक्या ताज्या दुधाचा चहा तर नक्कीच आम्हाला शेतकऱ्याला भेटत असतं. तर म्हणून म्हटलं आता खूप अशी थंडीसुद्धा वाजली होती. तर मी ठेवला होता दोघांचा चहा. आईन बाबा अजून झोपेल होते, कारण ते काही सकाळी लवकर उठत नाही. खूप थंडी आहे आमच्याकडे आणि तुमच्याकडे सुद्धा कसं आहे आता हिवाळ्याचं वातावरण, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता चहा वगैरे घेतल्यानंतर आपापली जी ड्युटी आहे तर ती सुरूच राहणार आहे. तर आता चहा वगैरे घेऊन हे जाणार आहे शेतात, कारण लाईट आली की नाही हे सुद्धा बघायचं आहे. तर आणि मला सुद्धा काही घरचे कामं करायचे आहे, कारण 9 वाजेपर्यंतच हे पूर्ण कामं आवरून नंतर जायचं आहे 9 वाजता आम्हाला शेतात, कारण पाईपसुद्धा बदलायचे होते. तर बघा रात्रीचं जे जेवण चुलीवर बनवलं होतं, तर आता चूलसुद्धा घ्यायची आहे इकडे सारून, कारण चूल सारून घेतल्यानंतर त्याच्यावर ठेवायचं होतं पाणी. तर आता हे झाडझूड वगैरे करून घेते आणि लगेच घेणार आहे आता चूल सारून. तर खूप सुगंध असा मातीचा सुद्धा येत होता आणि आता चूल वगैरे सारून घेतली आणि मी पूर्ण काही सारवली नव्हती, कारण पटकन अशी पेटणार नाही म्हटलं ओली झाल्या तर पूर्ण, म्हणून थोडीफार राख त्याच्यात ठेवली आणि आता चूल पेटून ह्याच्यावर ठेवून द्यायचं आहे पाणी. आणि असं आमचं हे शेतकरी जीवन आहे. आणि खरोखर मंडळी काही इकडे वेगळं एक खरोखर खेड्यातील वातावरण असतं. आणि इकडे आले होते आता गोठ्यात, कारण की मला आता गौऱ्यासुद्धा लावून घ्यायच्या आहेत. तर कसं की जे आमच्याकडे नेहमी दूध असते त्याच्यामुळे आम्ही गौऱ्यासुद्धा लावत असतो, कारण ज्या गौऱ्या असतात तर त्याचा आहार खूप छान असतो आणि त्यामुळे दूध तापायला आणि आता ज्वारीच्या भाकरी वगैरे चुलीवरच बनवतो. तर म्हणून आता ते सुद्धा करायचं आहे. आता लावायच्या होत्या गौऱ्या, तर म्हणून आले होते इकडे. तर बघा किती गुरांची चाहूल. तर यांच्याकडे नेहमी माझं येणं जाणं सुरू असतं, कारण यांना चारा पाणी वगैरे माझ्याकडे असतं. तर बघा आल्याबरोबर इकडे माझ्याकडे बघत होते आणि खरोखर जनावरांना सुद्धा आपली चाहूल लागते. तर हे नक्कीच तुम्हाला व्हिडिओतून दिसून येत असेल. नमस्कार मंडळी, तुम्हाला जे सकाळचं मी रुटीन दाखवलं आमच्या खेड्यातील कसं जीवन आहे. सकाळी थंडी असून सुद्धा काम करू करू अगदी थंडीसुद्धा वाजत नाही, गरमी व्हायला लागते, कारण की कसं की पटापट असं सकाळीच आपलं कामं आवरून बघा आज होती सकाळी 6ला लाईट आणि यांनी दूध वगैरे जे आमचं डेअरीवर आहे ते नेऊन दिलं आणि सकाळी शेतात येऊन बघितलं तर मोटरी व्यवस्थित चालू होत्या. आणि नंतर आता आलो होतो. तर बघा आता 9 वाजेपर्यंत हे सकाळी 6 ते 9पर्यंत पाईप असेच ठेवले आणि आता कसं की व्यवस्थित हे भिजवलं गेलं, कारण 3-3 तास त्याच्यात हरभरा पेरला होता. तर आज हरभरा पेरायला 9 दिवस हे पूर्ण झाले. तर छान प्रकारे असे कोंबसुद्धा दिसायला लागले आणि निघून पण आलं.
तर म्हणून आता 3-3 तास पाणी देणं चालू आहे. तर जवळजवळ 8 एकर शेत असल्यामुळे कसं की व्यवस्थित टप्पे बदलल्यामुळे हरभरा आपला व्यवस्थित निघणार, म्हणून याची काळजी आताच घेणं सुरू आहे. तर आता बदलायचा 9 वाजता टप्पा, तर 10 वाजेपर्यंत हा बदलणं होईल आणि 10 ते 1 वाजेला जाणार आहे लाईट. तर असं व्यवस्थित नियोजन करून हे हरभरा भिजवणं सुरू आहे, कारण की हरभऱ्याला जास्त पाणी लागत नाही, उबळतं हरभरा आणि व्यवस्थित जमतसुद्धा नाही. तर म्हणून ही काळजी घेणं सुरू आहे. तर आता आलो बघा आम्ही शेतात पाईप बदलण्यासाठी आणि आता वाजले आहे 9. तर चला आता पाईप बदलून घेऊ. तर बघा आता ओल्यातच बदलायचे आहे पाईप आणि सुरू आहे सध्या स्प्रिंकलर आणि हे गेले आहे खाली मोटर बंद करण्यासाठी. हे जे भिजवणं सुरू आहे तर 3-3 तासच भिजवल्यामुळे कसं की छान प्रकारे इकडे हरभऱ्यापर्यंत ही ओल पोचत होती आणि व्यवस्थित प्रकारे हरभरा हे दिसूसुद्धा राहिलं. आणि हे बघा असे आता हे जे फवारे सुरू आहेत तर छान प्रकारे 6 ते 9 वाजेपर्यंत हा टप्पा पूर्ण झाला आणि दुसरा टप्पा बदलून घ्यायचा. तर अशी काळजी इकडे आम्ही हरभऱ्यात सुरू आहे. तर आता बदलायचे आहे ओल्यातच पाईपसुद्धा, म्हणून दोघं जण शेतात आलं होतं. तर असं हे आमचं सकाळी 9 वाजेपर्यंत रुटीन. आणि कसं वाटलं आमच्या खेडेगावातील वातावरण आणि सकाळ, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ना प्लीज. मंडळी हे जे व्हिडिओ आहे तर हा काही व्हिडिओ काढण्यापुरतंच इकडं आम्ही काम करत नाही, तर हे डेली रुटीन आहे सध्याचं तरी. आणि हे बघा की सूर्यसुद्धा तुम्हाला दिसतो का नाही माहीत नाही, परंतु सूर्य बिन छान प्रकारे आता दिसत होता. आणि असं दिवस निघायच्या अगोदरपासून तर जवळजवळ 9 वाजेपर्यंत आमचं हे रुटीन आहे. तर चला मग मंडळी आता घेतो आम्ही पाईप बदल. हे बघा मंडळी पूर्ण शेत हे ओलच आहे आणि ओल्यात पाईप बदलायला खूप इकडे बेजारे होत असतात, कारण आपले पाय हे फसतात आणि वरतून पाईपसुद्धा उचला लागतो. परंतु आता हे कसं सवय झाली आहे आणि हेच करावंच लागतं. तर अशा पद्धतीने आता 2 चट आता बदलून घ्यायचे आहे. तर चला मग आता काठामेऱ्यांना जे आपला हरभरा
पडेल असतं तर ते निघून येतं. आणि काय झालं की खाली जमिनीत ओल होती, परंतु काही हरभरा हे वरती आणि काही हरभरे कसं जसं जसं ट्रॅक्टर लागलं तशा पद्धतीने हरभरा पेरल्या गेलं होतं. म्हणून 3-3 तास इकडे स्प्रिंकलरनं पाणी द्यायची आम्ही काळजी घेतली. त्यामुळे आता मस्त हरभरासुद्धा आपलं निघत आहे. आणि असं जर आपण सुद्धा हरभरा पेरलं असेल तर नक्कीच आपल्याकडे जर पाणी असेल तर 3-3 तास हरभरा हे पाणी द्यायचं आहे. आणि व्यवस्थित प्रकारे जर नियोजन जर ठेवलं तर आपला हरभरा हे जळणारसुद्धा नाही आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी झडतीला लागत असतं. कारण हरभऱ्याला जास्त पाण्याची गरज नाही, परंतु जे पाणी द्यायचं ते व्यवस्थित प्रकारे दिलं गेलं पाहिजेत. आणि ते नियोजन जर असलं तर व्यवस्थित झडती हरभऱ्याला लागत असते आणि उगवण शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे निघते. हे बघा मंडळी, आता पूर्ण असे पाईप बदलून झाले आणि आता हा टप्पा 1 वाजेपर्यंत छान प्रकारे होईल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असाच मी नवीनसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी शेतातील घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.